तुम्ही सुद्धा एक टीनेजर आहात आणि स्किन केअर तुम्हाला कन्फ्यूज करताय, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी श्लेषा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की स्किन केअरला जास्त प्रोडक्ट्सची गरज नसते. तर लेट्स स्टार्ट. तर टीनेज म्हणजे काय? थोडक्यात 13 to 19 या वयोगटातील लोकांना टीन एजर असं म्हणतात. तर आज आपण पाहणार आहोत टीनेजरचे स्किन केअर रुटीन. तर सर्वात आधी आपण सुरुवात करूया क्लिन्झिंगने. तर क्लिन्झिंग म्हणजे काय? तर जेंटल फेस वॉश वापरून आपला चेहरा स्वच्छ करणे. दिवसातून 2दा तरी क्लिन्झिंग झालेच पाहिजे. आणि जर आपण जास्त वेळा फेस वॉश करत राहू तर फेसवर पिंपल्स येण्याचे चान्सेसही वाढतात. आणि महत्त्वाची टीप म्हणजे जर तुम्ही कोणता मेकअप केला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी त्याला मायसेलर वॉटरने रिमूव्ह करून नंतरच क्लिन्झिंग करावे. यालाच डबल क्लिन्झिंग पण म्हणतात. तर रात्रीचं डबल क्लिन्झिंग गरजेचं आहे, जेणेकरून चेहरा स्वच्छ होईल आणि रात्री चेहरा चांगला ब्रीथ करू शकेल. त्यानंतर सेकंड स्टेप आहे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझर काय काम करतं की आपल्या चेहऱ्यावरचं जे मॉइश्चर आहे, जे पाणी आहे ते रोखून ठेवतं. त्यामुळे आपली स्किन जास्त ड्राय पडत नाही. आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी सुद्धा ही स्टेप मिस करू नका, कारण मॉइश्चरायझिंग इज मस्ट. आणि प्रत्येक स्किन केअरनुसार मॉइश्चरायझर आणि प्रत्येक प्रोडक्ट वेगवेगळे असतात. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरा, कारण त्यामध्ये ऑइलचं प्रमाण कमी असेल. आणि मी सजेस्टेड प्रोडक्टचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर मग तिसरी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे सनस्क्रीन. तर आजकालच्या या प्रदूषणाच्या वातावरणात सनस्क्रीन हे खूप महत्त्वाचं. आणि सनस्क्रीन विकत घेण्यापूर्वी हे नक्कीच बघा की त्याचे जे SPF असेल ते 30+ असेल. आता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून एक प्रोडक्ट दाखवते. तर त्यावर लिहिलं आहे की SPF 50 PA 4x+. तुम्ही पाहू शकता SPF 50 PA 4x+. कधीही सनस्क्रीन घेण्यापूर्वी SPF जरूर चेक करा, कारण जितकं SPF जास्त तितकं तुम्हाला सनरेजपासून जास्त प्रोटेक्शन मिळेल. तुम्ही कोणतेही प्रोडक्ट जर यूज करत असाल तर जे तुम्ही फेसवर यूज करता तेच तुम्ही मानेवर सुद्धा यूज करा, कारण दोघांचीही स्किन सारखीच असते. कारण जर तुम्ही फक्त फेसवर सनस्क्रीन लावला आणि मानेवर नाही लावला तर फक्त फेसचंच प्रोटेक्शन होईल. आणि रात्रीच्या स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही सनस्क्रीन स्किप केलं तरी चालेल. फक्त क्लिन्झिंग ते पण डबल क्लिन्झिंग आणि मॉइश्चरायझिंग एवढं पुरेसं आहे. आणि मी तुम्हाला एक प्रो टिप देणार आहे, ती म्हणजे जर तुम्हाला सिरम्स लावायला स्टार्ट करायचे असेल तर तुम्ही स्टार्ट करू शकता व्हिटॅमिन C सिरमपासून, कारण ते यूज करायला पण खूप कन्व्हिनियंट आहे आणि त्याचे जास्त काही साईड इफेक्ट्स नाही होत, तर ते तुम्ही लावू शकतात. आणि सुरुवात जर करायचीच आहे तर कमी कॉन्सन्ट्रेशनपासून करा, लाईक 10%, 20%. जास्त कॉन्सन्ट्रेशन स्किनला हार्म करू शकते. तर मी तुम्हाला काही चांगले प्रोडक्ट सजेस्ट करेन, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन, तर ती जरूर चेक करा. आणि जर तुम्हाला खरंच स्किनमध्ये बदल बघायचंच असेल तर कन्सिस्टन्सी ठेवा. ह्या प्रोसेस रोज फॉलो करा. जर तुम्ही कन्सिस्टन्सी नाही ठेवली तर तुम्हाला स्किनमध्ये काहीच फरक दिसणार नाही. या सर्वांसाठी तुम्हाला महागडे प्रोडक्ट्स वापरायची गरज नाही आहे. तुम्ही कमी प्राईस रेंजवाले प्रोडक्टपासून स्टार्ट करा, पण एकदम पण चीप प्रोडक्ट्स यूज नका करू, जेणेकरून तुमच्या स्किनला त्रास होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजून अशाच कंटेंटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.